एक सविस्तर बातमी पाहूया। लोकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक पूल उभारला गेला। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले। मात्र 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच पहिल्या पावसातच हा पूल धोक्याचा सापळा बनलाय। धक्कादायक म्हणजे पुलाच्या भिंतींना तडे गेले आहेत, त्यातून मातीचा ढिगारा बाहेर पडू लागलाय। त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आणि प्रशासनासह ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचेही धिंडावडे निघाले। पाहूयात ह्या संदर्भातला खास रिपोर्ट। पूल बनला आयुष्यावरची टांगती तलवार। कुठे भेगा तर कुठे मातीचा ढिगारा। पहिल्याच पावसात ढिसाळ कारभार उघड। कुठे भेगा तर कुठे तडे आणि काही ठिकाणी मातीचा ढिगारा। ही सगळी दृश्य आहेत एका पुलाची। शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा पूल बांधण्यात आला। त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात आला। मात्र पहिल्याच पावसात हे काम किती निकृष्ट आहे याचं पितळ उघडं पडलंय आणि प्रशासन आणि ठेकेदाराची अब्रू वेशीवरती टांगली। आणि हीच अब्रू लपवण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाने ते झाकण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील तरसोद पाळधी बायपासवरील असोदा पुलाची। तब्बल 1 वर्षापूर्वीच उभारण्यात आलेल्या या रस्त्याची निकृष्ट अवस्था, आता भीषण अवस्था समोर आलेली आहे। 3 दिवसापासून हा तरसोद ते पाळधी महामार्ग जो आहे तो बायपास रस्ता तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या महामार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। प्लेटी पडल्यानंतर या ठिकाणचा जो मुरुम आहे किंवा माती आहे या खाली ढासळलेल्या आहेत आणि हे निकृष्ट काम लपवण्यासाठी ठेकेदार असेल किंवा प्रशासनाच्या वतीने पांढरा कापड झाकून कुठेतरी थातूर मातूर पद्धतीने झालेलं काम निकृष्ट काम झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे। रेल्वे लाईन लगत उभारण्यात आलेल्या या पुलावरील कॉन्क्रीटच्या प्लेट तसंच मुरुम आणि माती कोसळण्याला सुरुवात झाली। त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आता केवळ वरवरची डागडुजी सुरू असल्याचं दिसत असलं तरी सुद्धा दुसरीकडे त्या पुलाच्या संरचनेतील भाग खाली पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये। ही जर ते वाचत्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती। त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ऍक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही। तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे। त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले आहे। तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नाहीये। दरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी तरसोद ते पाळधी बायपासवरील तडे केलेल्या रस्त्याची आणि पुलालगत कोसळलेल्या भरावाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलंच धारेवर धरलं। लक्षात आपल्याला अंदाज येतोय सगळा, काय सांगायची गरज नाही। चुका झाल्या त्याच्यापासून आपल्याला पळायचं नाहीये, आपल्याला फेस करायचंय। डापुरीवर गेले ना साईडचे पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर टीम आली होती, सगळी टीम येऊन सगळं करून गेली आणि पहिल्याच पावसात जर धसत असेल तर माझं याच्यापेक्षा काय बोलणार आहे। सगळं म्हणजे नाही टीम आता पण रिपोर्ट पाठवला ना त्याचा, टीम 3-4 दिवसात येऊन जाईल, त्याची काय अडचण नाही ना। पण स्ट्रक्चर ऑडिट करायचं, त्यांना सोडू नका आणि त्यांना कोर्टात खेचावे पडतात। तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही पुलाच्या कामाबाबत संताप व्यक्त केलाय। काल कोणीतरी एक रील टाकल्यामुळे लक्षात आलं की त्या ठिकाणी थोडा भाग खचल्याचं या ठिकाणी प्राथमिक दिसलेलं आहे। आता दिल्लीची टीम तिथे आल्याचं मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। बघूया आता रिपोर्टिंग काय आहे। पण नवीन ब्रिज या पद्धतीने होता तर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली गेली पाहिजे, कारण की तडा पडतोच कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। पुलाच्या निकृष्ट कामामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच न्यूज 18 मराठीने पुलाचं काम करणारे ठेकेदार आणि प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा ते काय म्हणाले पहा। नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है। इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे। 1 साल का बात नहीं है, बात है पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है। वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है। पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील, त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ। आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम, त्याचे जे कमिटी सांगेल
त्याप्रमाणे ते करून घेऊ. लोकांच्या खिशातून कर घ्यायचा, मग त्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर असे पूल बांधायला हवेत. मात्र या सगळ्यांना हरताळ फासत कंत्राटदार आणि प्रशासनाने मात्र आपल्या नाकर्तेपणाचं आणि उदासीनतेचं उदाहरण घालून दिलंय, जे लोकांच्या आयुष्याशी खेळ मांडणार आहे. वाहनधारकांना जळगावतूनच या ठिकाणी वाट पारदीपर्यंत काढावी लागणार आहे आणि याचाच मोठा अडथळा जो आहे तो जळगावकरांना या वाहनाच्या कोंडीतून प्रवास करताना, आपली गाडी काढताना होणार आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रशासन कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेची दखल घेतं हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापलंय. छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे. नाशिक शहरातील मुख्य चौकांमध्ये हे होर्डिंग्स लागल्यानं चर्चांना उधाण आलं. यावर आता भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील बॅनर्स काढण्याच्या सूचना आपण केलेल्या आहेत म्हणत भुजबळांनी यावरून नाराजी व्यक्त केली. तसेच बॅनरचा अर्थ असा नाही की आपल्याला पालकमंत्री करा, उलट नाशिकला खड्ड्यांमधून बाहेर काढा असा आहे, असंही भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे, पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. चालेल ना, भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. नाही, माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. तिकडे जळगावातील तरसोद पाळधी बायपासच्या पुलाचा भराव कोसळला होता. या कोसळलेल्या भरावाची पाहणी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी केली आहे. दोन्ही सत्ताधारी मंत्र्यांनी रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खडेबोल सुनावत संताप व्यक्त केला. हा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणीही करणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला, म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही कालेक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड, पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे, हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जनरल लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे. तिकडे माळशेज घाटातील करंजाळे येथे रस्ता खचल्यानं घाट मार्ग बंद करण्यात आलाय. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र पर्यायी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकंदुखी ठरतात. पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरीही पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाची झालेली दुरावस्था पर्यटकांचा हिरमोड करते. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून. सचिन, एक रस्ता हा घाटमाथ्याचा बंद करण्यात आला आणि पर्यायी मार्गाने आता इथं पर्यटकांना जावं लागतंय आणि तोही रस्ता खराब आहे, याबाबत प्रशासनाने काही दखल घेतलेली आहे का? खरं तर माळशेज घाटातील करंजाळे येथे सुमारे 12 दिवसांपूर्वी रस्ता हा पूर्णपणे खचला होता आणि रस्ता खचल्यामुळे ह्या भागात जे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता
काही काळ या रस्त्यावरून एकेरी वाहतूक एका लेनमधनं वाहतूक सुरू होती, मात्र रस्ता खचल्याची भीती असल्यामुळे ती वाहतूकही बंद करण्यात आली होती. पर्यायाने हा संपूर्ण महामार्ग जो आहे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण जर विचार केलं तर कल्याण अहिल्यानगर हा जो महामार्ग आहे हा एक महत्वाचा मार्ग आहे. मुंबईला छत्रपती संभाजीनगरला जोडण्याची या महामार्गाचं महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे या महामार्गाची वाहतूक पूर्णपणे बंद करता येत नाहीये. त्यामुळे ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या ठिकाणाला पर्यायी मार्ग म्हणून किरेश्वर पिंपळगाव जोगा मार्गाच्या मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र हा जो रस्ता आहे किरेश्वर पिंपळगाव जोगा हा रस्ता अत्यंत खराब आहे. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मोठी वाहतूक कोंडी या भागामध्ये होते. प्रशासनाने ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. मात्र ज्या पद्धतीने रस्ता खचलाय तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी खूप मोठा वेळ जाणार आहे आणि त्यामध्ये जे वाहन चालक आहेत त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. नक्कीच याबाबत प्रशासनाकडून काय नक्की उपाययोजना केल्या जातात त्याकडे आपलं लक्ष असेलच. तुमचा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.